सोहम प्रोडक्शन्सची ही पहिली निर्मिती आहे जी आम्ही कलर्स मराठीसाठी करतोय, ज्याला कारण अर्थात केदार शिंदे आहे. कारण जेव्हापासनं त्याने कलर्स मराठीचा हा सगळा भार सांभाळला तेव्हापासनं त्याची इच्छा होती की सुचित्रा आपण काहीतरी करूया जे खूप छान असेल, वेगळं असेल आणि तुला करताना मजा येईल. सो आय एम रिअली लकी अँड रिअली थँकफुल टू केदार की एवढं छान प्रोजेक्ट आमच्यासाठी त्याने निवडलं. अर्थात त्याच्यासाठी लागणारी मेहनत ही माझ्या टीमची आणि माझ्या कलाकारांची तर आहेच, पण कसं असतं ना, कधी कधी ना समोरच्याने तुमच्यावरती विश्वास ठेवावा लागतो, तर तो विश्वास सार्थ करण्याचं बळ आपल्यात येतं. त्यामुळे आय एम रिअली थँकफुल टू कलर्स मराठी. थँक्यू सुषमा. आता सुख कळले. जसं ही म्हणाली की इतर सगळ्या मालिकांप्रमाणे आमच्यात काय नाहीये. काय काय म्हणालीस तू? कलह, भांडणं, गैरसमज. कलह, भांडणं, गैरसमज असं काही नाहीये. ते आत्ता नाहीये, ते हळूहळू येणार आहे. तरच आपल्याला सुख काय ते कळेल ना. ते इतर ठिकाणी जेव्हा दिसेल आणि आपल्या 9च्या स्लॉटवरती ते दिसणार नाही, तेव्हा लोकांना खरं सुख काय आहे ते कळेल असं मला वाटतं. सो मला खूप छान वाटतंय की एक वेगळा विषय आम्ही तुमच्यासमोर आणतोय. कसं असतं की आपण आता कितीतरी वर्ष ऐकतोय आणि ओमी तर मला सतत सांगत असतो नवरा बायको ही गाडीची 2 चाकं असतात वगैरे असं काहीतरी बोला सुचित्राताई. हे तर नक्की बोल, तर मी तसं काही म्हणणार नाहीये. मला असं वाटतं की नवरा बायको ही एक टीम असते आणि ती त्या दोघांची जी टीम असते ना, ती एक अख्खा डाव मांडते आपल्या आयुष्याचा आणि आपल्या संसाराचा. आणि त्याच्यात कधीतरी नवऱ्याला 6 पडतात, कधीतरी बायकोला 6 पडतात, कधीतरी त्या सापशिडीत तो साप आहे तो अख्खा नवऱ्याला गिळून पुन्हा खाली 2 वरती आणून ठेवतो, 99 वरती गेलेला नवरा. आणि कधीतरी बायकोलाही ते सफर करावं लागतं. पण कसं असतं की आपण एकमेकांना दिलेली जी साथ असते ती जेव्हा भक्कम असते, ती जेव्हा विश्वासाची असते, तेव्हा आपण कुठलाही डोंगर पार करू शकतो याची मला खात्री आहे, याचा मला अनुभव आहे. सो त्याच्यामुळे मला असं वाटतं की आम्ही अतिशय मनापासून सुख कळले तुमच्यासमोर घेऊन आलोय आणि ही मालिका बघून तुम्हाला नक्की कळेल की सुख काय असतं ते.